नमस्कार मैत्रिणींनो, स्टिचिंग विथ अंजली या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. पहा, आज आपण ब्लाऊजला गोल गळ्याच्या ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते पाहणार आहोत ताईंनो. त्यासाठी मी पाऊण इंचाची तयार पट्टी घेतलेली आहे. पहा, इथे तयार म्हणजे एका साईडने मी तिला दुमडवून घेतलेली आहे आणि पायपिंगचा जो कपडा आहे तो आपल्याला तिरप्या पट्ट्या काढूनच तयार करायचा आहे. पहा, सरळ पट्ट्या घ्यायच्या नाही आहेत आपल्याला पायपिंगसाठी. आणि जी मी पाऊण इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे ती मी ब्लाऊजला पूर्णपणे शिवून घेते. पहा, व्यवस्थित अशी एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी अगदी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजवरती. ब्लाऊजची पट्टी ही नेहमी तिरपी का असावी, कारण तिरप पट्टी असल्यानंतर कापड हे एकदम आपोआप ओढलं जातं. पहा, सरळ पट्टी असेल तर ते कापड ओढलं जात नाही आणि त्याच्याने आपली पायपिंग पलटी होतेच, म्हणजे होण्याची शक्यता नसते, शक्यतो होतेच पलटी. त्यासाठी कधीही पायपिंग करताना तिरप्या पट्ट्या काढा मैत्रिणींनो कपड्याच्या. आणि इथे माझं पहा पट्टी पूर्ण जोडून झालेली आहे आणि मी आता इथे थोडंसं लॉक करून घेते. पहा, लॉक केल्याच्यानंतर आपली शिलाई एकदम पॅक होऊन जाते, ती निघत नाही. आणि त्यानंतर जिथे जिथे तुम्हाला कपडा जास्त वाटतो आहे तो कपडा तुम्ही नक्कीच कट करायचा आहे. ती एक महत्त्वाची टिप्स आहे. पहा, कारण कपडा जिथे कमी जास्त असतो तिथे पायपिंग छोटी किंवा मोठी होत असते. पहा, आपली शिलाई मार्जिनचा जो आतला कपडा आहे जिथे मी नॉचेस मारत आहे पहा, तो कपडा एकदम पूर्णपणे सगळ्या पायपिंगमध्ये एकसारखा आला पाहिजे मैत्रिणींनो, जेणेकरून आपली पायपिंग कमी किंवा जास्त होत नाही, जाड किंवा छोटी होत नाही. पहा, आणि ज्यावेळेस पायपिंग एकसारखी येते त्यावेळेस पायपिंग पलटी पडण्याचा काही चान्सच नसतो. पण पायपिंगचा आतला कपडा कमी जास्त असेल किंवा दुमडण्यात कमी जास्त गेलं तर मग पायपिंग नक्कीच पलटी होते. पहा, त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे. आणि आता ज्यावेळेस आपण पायपिंग फोल्ड करू त्यावेळेस आतलं शिलाई मार्जिन आहे ते नेहमी खालच्या बाजूला ठेवायचं आहे. खालच्या बाजूला ठेवूनच वरून आपल्याला मग पट्टी दुमडवून घ्यायची आहे. पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मी एकदम असं जास्त पण लांब पकडत नाही आहे, अगदी 2-3 इंचापर्यंतच कापड व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. पहा, आणि त्याच्यानंतरच मग शिलाई मारायची आहे. एकदम आपण सगळंच कापड पकडलं ना तर मग ती फिनिशिंग आपल्या पायपिंगला येत नाही. पहा मैत्रिणींनो, म्हणून सांगते मी, नक्की ही ट्रिक फॉलो करा की ज्यावेळेस आपण पायपिंग करू त्यावेळेस अगदी 2-3 इंचावरच फक्त कपडा व्यवस्थित आपल्याला सेट करायचा आहे पायपिंगचा आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण गोल आकारात गोल भागामध्ये शिलाई मारत असतो पायपिंगच्या वरून त्यावेळेस या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कापड आहे ना थोडंसं गोलाकार ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गळ्याचा जो आकार आहे गोल आकार तो एकदम व्यवस्थित येतो. ही टिप मी तरी नक्की फॉलो करते. पहा, आता ज्यावेळेस आपण गोल गळा देतो, कर्व शेप असतो आपल्या गळ्याला, तिथे नक्कीच तुम्ही एकदा ही टिप फॉलो करून पहा. थोडंसं कापड उजव्या साईडला, कापड म्हणजे ब्लाऊज ओढायचा आहे. पहा, व्हिडिओत पाहत आहे तुम्ही, उजव्या साईडला आपल्या ब्लाऊज ओढायचा आहे, जेणेकरून गळ्याचा जो गोल आकार आहे तो एकदम व्यवस्थित बसतो. पायपिंग आपल्याला कुठेच, पायपिंगचा जो कपडा आहे तो आपल्याला कुठेच ओढायचा नाही किंवा लूज पण सोडायचा नाही. अगदी जिथल्या तिथे तो कपडा आपल्याला परफेक्ट एकदम बसून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली पायपिंग पलटी होणार नाही किंवा दुमडणार नाही. मागच्या साईडला पहा, गोल गळ्याचा जिथं गोल आकार असतो का नाही तिथं पायपिंग पलटी होते. ती आपली या पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली तर ती नक्कीच, मी सांगते त्या पद्धतीने जर केली पायपिंग तर ती कधीच फोल्ड होणार नाही किंवा दुमडणारही नाही. आणि ज्यावेळेस आपण शिलाई मारते, पहा व्हिडिओत पाहू शकता मी अगदी 2 ते 3 इंच पण नाही, 1-2 इंचावरच असं कापड व्यवस्थित अगोदर सेट करून घेते आणि शिलाई मारून घेते. पहा, जेणेकरून कपडा एकदम असा ओढलाही जात नाही, ताणलाही जात नाही आणि आपली पायपिंग ही एकदम व्यवस्थित येते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय, पहा पायपिंग कशा पद्धतीने आलेली आहे, कुठेही घोळ पडला नाही आहे किंवा एकदम व्यवस्थित अशी स्ट्रेट पायपिंग आपली आलेली आहे. मी समोरची बाजूही तुम्हाला दाखवते. पहा मैत्रिणींनो, एकदम आकार व्यवस्थित आलेला आहे गोलगळ्याचा पण. या पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही पायपिंग करून पहा आणि जर तुमची पायपिंग व्यवस्थित आली तर मला कमेंट करून नक्की सांगा पायपिंग कशी आली ती. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.